तो पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल श्रावणी लेडीज टेलरमध्ये। तर आजच्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे शेवयाच्या कशा बनवायच्या आहेत हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाळीचा व्हिडिओ शेअर केला होता। तर म्हटलं चला आम्ही आलो होतो गावाला आणि आमची चुलती म्हणजे माईचं काम चालू होतं शेवया बनवायचं। तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं। तर इथे बघा इथे जे आहे ते पीठ गहू आणि रवा हे दोन्ही समप्रमाणात घेतलेलं होतं आणि त्याचं पीठ मळून इथे तयार केलेलं होतं आणि इथे जे आहे ते दळायचं काम चालू होतं आणि ते पीठ जे आहे ते दाबून आतमध्ये सरकवावं लागतं आणि मग ते वरून दळलं की खाली शेवया येतात। तर अशा प्रकारे हे जे शेवया बनवायचं काम चालू होतं आणि त्याच्यासाठी असा सेटअप बनवलं होतं। दोन्ही साईडला 2 खुर्च्या आणि त्याच्यावरती फळी ठेवली होती आणि त्याला शेवगा जो आहे तो जॉईंट केला होता। तर इथे बघा शेवया ज्या आपल्या खूप छान अशा तयार झाल्या होत्या आणि ते तोडायचं आणि खाली ताटामध्ये आपण ठेवायचे असतात। तर इथे जे आहे ते साईडला फॅन पण लावला होता आणि इथे आमच्या वहिनी साहेब आहेत त्या साईडला इकडे वाळत टाकायचं पण काम करत होत्या बाजूला। तर बघा इथे खूप सुंदर अशा आपल्या शेवया तयार होत्या। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा। तर बघा इथे जे आहे ते परत एकदा शेवया हे करायचं तोडायचं काम चालू होतं। तर अशा ज्या शेवया आहेत ते पहिले तर खूप केलेल्या आहेत बघा। पहिले जे आहे ते म्हणजे असं गव्हाचं पीठ आणि रवा वगैरे असं करत नव्हते। तर पहिलं जे आहे ते शेवया कशा बनवायचं ते तुम्हाला इथे सांगते मी थोडक्यात। तर पहिलं काय करायचे गहू जे असतात ना ते ओलवायचे आणि ओलवल्यानंतर काय करायचं असतं ते थोडेसे सुकवायचे असतात आणि ते बांधून ठेवतात अगोदर एका घागरीमध्ये आणि त्याच्यामध्ये ते पालत्या घालून ठेवायचे आणि नंतर ते सुकवायचं असतं आणि सुकवल्यानंतर थोडंसं सडून काढायचं असतं म्हणजे ते त्याचे फुलकटे जे असतात ते थोडंसं साईडला करून मग ते दळून आणायचं असतं आणि मग ते एका कपड्यामध्ये बारीक असं पीठ साईडला करून आणि रवावरचा असं वेगळं आणि ते पाकडून वगैरे अशा प्रकारे हे खूप मोठी प्रोसेस आहे। तर तुम्ही कधी बघितले आहे का अशा शेवया बनवलेलं मला नक्की सांगा आणि मला कमेंट करून नक्की सांगा बरं का। आणि इथे बघा आता मी शेवटला दळायला बसले होते म्हटलं चला आता आपण ही थोडंसं मदत करूया। आता हे पहिल्यांदा तर मला वाटलं की खूप असं म्हणजे जास्त काही हे नाही पहिलं तर बनवलेलं होतं पण ज्यावेळेस मी दळायला बसले त्यावेळेस मला जाणवायला लागलं की ते खूप असं घट्ट पीठ होतं त्याच्यामुळे ते खूप टाईट जात होतं दळायला आणि मलाच माझं हसू येत होतं थोडंसं म्हणजे खूप दिवसांनी करत होते त्याच्यामुळे ते थोडंसं अवघड जात होतं पण म्हणजे सवय तर आहे सगळ्या गोष्टीची त्याच्यामुळं काही हे नाही। तर मग मी बसले होते दळायला आणि मला तर वाटतं की म्हणजे आपण अशी कामं जे आहेत ते घरच्या घरी करायला हरकत नाही। जर आपल्याकडे वेळ असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही करायला हवं म्हणजे आपलं जे आहे ते व्यायामही होऊन जातं आपला वेळही निघून जातो आणि आपली एक्सरसाइज होते आणि आपल्याला जे घरगुती पद्धतीचं आहे ते पण आपल्याला खायला भेटतं। बरोबर आहे की नाही सांगा। तर इथे म्हणून तर मग मी म्हटलं की चला आपण घरी म्हणजे आलेलो आहोत तर करूयात घरी म्हणून मग यावेळेस शेवया जे आहेत ते घरी बनवायचं चालू होतं। आता विकत तर खूप मिळतात म्हणजे एवढ्या काही महाग वगैरे नाहीत अशा खूप चांगल्या प्रकारे महाग तर आहेतच म्हणजे महाग नाहीत असं नाही सॉरी पण ते इथे बघा। तर तुम्ही कोणी पाहिलं आहे की अशा शेवया बनवलेल्या तर मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे बघा। तर तुमच्याकडे अशा प्रकारच्या शेवया बनवतात का आणि तुम्हाला जी शेवयाची प्रोसेस होती बनवण्याची ती जुनी पद्धत माहिती होती का हेही मला कमेंट करून सांगा। तर इथे आपल्या ज्या शेवया आहेत ते तयार झाल्या होत्या वाळून बघा खूप छान अशा। तर चला भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय।